श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 11। श्री गणेशाय नमः। हे ओंकार रूपा पशुपती, हे भवानी वरा दक्षिणामूर्ती, ब्रह्मांडात जितक्या विभूती तितुकी रूपे तुझी देवा। तुझे रूप जे निराकार, जेने हे व्यापक चराचर, जे सर्वस्वी आधार अविद्या माया प्रकृतीला, ते स्वरूप जाणावया अशक्य आहे देवराया। म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलीस, जैसे ज्याला वाटत तैसे तो तुला भाग देत। नामामुळे तुझ प्रत भिन्नत्व येना कधीही। शैव तुला शिव म्हणती, ब्रह्म बोलती वेदांती, रामानुजाचा सीतापती, वैष्णवाचा विष्णू तू। उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझ कारणे, परी तू अभिन्नपणे सर्व ठाईच गवससी। तू सोमनाथ विश्वेश्वर, हिम केदार ओंकार, शिव प्राप्त टाकी साचार, महाकाल तूचकी। नागनाथ वैजनाथ, घृणेश्वर वेरुळात, त्र्यंबक तुला म्हणतात। गोदावरीच्या तटाकी तू भीमाशंकर, मल्लिकार्जुन रामेश्वर, तू गोकर्ण रूपी शंकर, तू महादेव शिंगणापुरी। त्या अवघ्या कारण असो माझे साष्टांग नमन, माझ्या त्रिपातांचे हरण शीघ्र करे दीनबंधो। तेव्हा तुम्ही कुबेराला क्षणात धनपती केला, मग माझ्याविषयी काहो पडला प्रश्न तुम्हासी गिरिजापते। बाळकृष्णाच्या सदनासी समर्थ आले दुसरे वर्षी, त्या बाळापुरासी दासनवमी कारणे। सुखलाल बाळकृष्ण या बाळापुरा लागून, निस्सीम भक्त होते दोन, त्यांची सरीने एकोणा। यावेळी बरोबर होते पाटील भास्कर, बाळाभाऊ पितांबर, गणू जगदेव दिंडोकार। उत्सव दास नवमीचा सांग झाला तेथ साच, दैव योग भास्कराचा तेथेच आला ओढवून। एक कुत्रे पिसाळलेले भास्कर येऊन चावले, तेने लोक इतर भ्याले, म्हणती आता हा पिसाळेल। उपाय अवघे व्यावहारिक भास्कराशी केले देख, कोणी म्हणती निशंक डॉक्टरा धाडा बोलवले। भास्कर म्हणे ते अवसरी, वैद्याची ना जरुरी खरी। माझा डॉक्टर आसनावरी बैसला आहे गजानन, त्याच्याकडे मजला न्यावे वृत्त अवघे कळवावे। ते सांगतील ते ऐकावे, आपला हेका करू नका। गजाननांचे समोर आणिला पाटील भास्कर, बाळाभाऊने समाचार अवघा समर्थाचा श्रुत केला। तो अवघा ऐकून महाराज बदले हसून, हत्या वैर आणि ऋण हे कोणाशी चुकेना। सुखलालाच्या गाई ठाई द्वाडपणा जो होता पाही, तो या भास्करे लवलाही। शेगावी डवडीला ते तुझे द्वाडपण, कुत्रे येथे झाले जाण, तेच चावले येऊन। या पाटील भास्कराला तिचा हरण्य द्वाडपणा, म्हशी याने केली प्रार्थना। इथेच प्याव्या दूध जाना, ऐसा भास्कर मतलबी। दूध पिता वाटते गोड, आता कारे चालले जड, नको ठेवूस पडदा आड। वाचू का मी सांग तुला, हे कुत्रे निमित्त झाले, तुझे आयुष्य मुळीच सरले। आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यू लोका। जरी इच्छा असेल मनी वाचण्याची तुझ लागुनी, तरी तुझे मी यापासून रक्षण वेड्या करीन। परी ती होईल उसनवारी, जन्म मृत्यूंची बाळा खरी। या आशाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालते। बोल आता झडकर, काय तुझा विचार, ऐसी कधी ना येणार पर्वणी ती जाण तुला। भास्कर बोले त्यावरी, मी अजान सर्वतोपरी, जे असेल अंतरी आपल्या तेच करावे। लेकुराचे अवघे हित माता एक ते जाणत, ऐसे एका अभंगात तुकोबा बोलले। मी आपले लेकरू म्हणून विनंती कशाच करू, तो अवघ्या ज्ञानाचा सागरू, अवघे काही कळते तुला। ऐसे एकता भाषण संतोषले गजानन, खऱ्या प्रती समाधान खरे बोलता होतसे। कोणी म्हणाले गुरुराया, भास्कराची वाचवा सदया, या कुत्र्यापासूनही तो आपला भक्त असे। महाराज म्हणती त्या कारण हेच तुझे अज्ञान, अरे वेड्या जन्म मरण हेच मुळी भ्रांती असे। जन्मे न कोणी मरे न कोणी, हे जाणावया लागुनी, परमार्थाचा उपाय जाणी। शास्त्रकारे कथन केला त्याचा उपयोग करावा, मोह समूढ सोडावा, प्रारब्ध भोग भोगावा। निमुटपणे हेच बरे, संचित प्रारब्ध क्रियमान, हे भोगल्या वाचून या बद्ध जीवा लागून सुटका होणे मुळीच नसे। पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे, आणि ते भोगण्यासाठी यावे, जन्म हा सिद्धांत असे। या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे, असे किती सांग घ्यावे फेरे जन्म मृत्यूंचे। पूर्वजन्मीचे उर्वरित भास्कराचे न उरले सत्य, तर अवघ्या पुन्हा झाला मुक्त, मोक्षास जाया कारणे। म्हणून आग्रह करू नका, मार्ग त्याच्या आडू नका। काय भास्करासारखा भक्त राणा जन्मे पुन्हा, पूर्वजन्मीचे याचे वैरी,
कुत्रे होते निर्धारी, म्हणून ते या बाळापुरी चावते झाले भास्करास। त्याने अवघ्या आपुला डाव येते साधिला, तैसा जरी शेष उरला द्वेष मनी भास्कराचा, तरी तो त्याचा द्वेष कारण पुढील जन्मास कारण होईल भास्करास दावा आपुला उगवाया, म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले आता ना काही शेष उरले, त्या भास्करा कारण भले अवघा उपाधी निरसल्या, आता मी इतकेच करीतो 2 महिने वाचवितो, याला न पिसाळू देतो श्वान विषापासून, ते न मी केले जरी हा जन्मास येईल पुन्हा परी, 2 महिने भूमीवर उरले आयुष्य भोगावया, असे ज्ञान ऐकले ते कित्येकास नाही पटले, मात्र बाळाभाऊ आनंदले त्या बोधात ऐकून, भास्कर तू धन्य धन्य संत सेवा केलीस पूर्ण, चुकले तुझे जन्म मरण काय योग्यता वानू तुझी, ऐसा प्रकार झाल्यावरी मंडळी आली शेगाव नगरी, भास्कर बोले मधुरोत्तरी महाराजांच्या भक्तगणा, बाळापूरची हकीकत सांगे प्रत्येका इत्तमभूत, माझी विनंती जोडून हात हीच तुम्हा भास्कर म्हणे, महाराज लादले शेगावा याचा विचार करावा, या कीर्तीचा अमोल ठेवा सांभाळा स्मारक करून, त्यांना स्मारकाची जरुरी नाही ते पुढीलांसाठी पाही, ते स्मारक साक्षी देई त्यांच्या अमोल साधुत्वाची, पहा आनंदीस ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडावर पवित्र केले देहू नगर त्या तुकोबारायाने, त्यांची स्मारके त्या त्या ठाया ठेविली भव्य करुनिया, तोच पथ अनुसरया तुम्ही झटावे मनापासून, असे प्रत्येका सांगत भास्कर राहिला निवांत, परी त्यांच्या मनात असे आले एकदा, हे मला हो हो म्हणती माझी ऐकून विनंती, परी शंका येते चित्ती, हो म्हणण्याची यांची मला त्याने एकदा असे केले, अवघा लोकांस मिळविले एका ठाई मठात भले, महाराजांच्या उपरक्ष बंकटलाल पाटील हरी मारुती चंद्रभान कारभारी, जो खंडोजीच्या दुकानावरी होता कारभार करीत, श्रीपतराव बावीकर ताराचंद साहुकार आणि मंडळी होती इतर, नावे कुठवर सांगावी मिळवून त्या लोकांना भास्करे पदर पसरिला, माझा आता संबंध उरला 2 महिनेच तुमच्याशी, माझ्या मनी ऐशे आस समर्थांचे स्मारक खास, भव्य व्हावे वराडास या शेगाव माझारी, तुम्ही हे करिता म्हणा तेने आनंद माझ्या मना, होऊन सुखे करीन गगना मी वैकुंठा कारणे, संत सेवा कधीही अनुठाई जाणार नाही, इच्छा जयाची ज्या ज्या होई ती ती संत पूर्वीती, स्मारक असे करावे अवघ्यांनीच व्याख्यानावे, पाहून त्या डोलावे प्रत्येकाने आपल्या मनी, असे स्मारक करण्याची शपथ व्हा समर्थांची, ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा, ते अवघ्यांनी कबूल केले, भास्कराचे स्थिरावले त्या योगी ते चित्त भले, रुखरुख मनाची संपली, उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्कराची वाढत होती, जैसे लेकुरे आनंदती, पुढील सणांच्या आशेने माघवद्य त्रयोदशीच महाराज वदले भास्करास, चाल त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिवरात्रीला, तो त्र्यंबक राजा कर्पूर गौर भवांतक भवानीवर जो आहे झाला स्थिर, गोदावरीच्या तटाते जे ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकाचा संहार, नको करूसा आला उशीर, जाऊ गंगा स्नानाला भास्कर त्या त्र्यंबकेश्वरी, पहाड एक ब्रह्मगिरी, जेथे औषधी नानापरी बहुसाल असती उगवलेल्या, त्या ब्रह्मगिरीवर स्थित आहोत पहा गहिनीनाथ, ज्यांना आहेत अवगत गुणधर्म औषधीचे, वेड्या कुत्र्याच्या विषावरी ते औषधी आहे खरी, तिचा उपयोग सत्वरी करून पाहू येतवा, भास्कर म्हणे गुरुनाथा आता औषधी कशा करता, तुमची आहे अगाध सत्या, औषधी होऊन आगडी, आपल्या कृपेने भले विष बाळापुरीच निमाले, आयुष्याचे आहेत उरले 2 महिनेचा आता की, म्हणून वाटे मज प्रती शेगावीच राहू गुरुमूर्ती, त्र्यंबकेश्वर आम्हा प्रती तुम्हीच आहात साक्षात, गोदावरी तुमचे चरण तेथेच मी करी स्नान, अन्य तीर्थाचे प्रयोजन मला ना आता राहिले, ऐसी एकता त्यांची वाणी, समर्थ बदले हांसोनी, हे जरी खरे जाणी तरी तीर्थ महिमा मानावा, चाल नको करू उशीर, पाहू तो त्र्यंबकेश्वर, बाळाभाऊ पितांबर यासही घे बरोबरी, मग ती मंडळी निघाली शेगावहून भली, शिवरात्रीचे इती झाली, त्र्यंबकेश्वराकाराने कुशावरती केले स्नान, घेतले हराचे दर्शन, गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे, वंदिली माया निलांबिका, देवी गहिनीनाथ देखा, तेथून आले नाशिका गोपाळदासास भेटावया,
हा गोपाळदास महंत काळ्या रामाचा मंदिरात धुनी लावून द्वारात पंचवटीच्या बसलासे. राम मंदिरासमोर एका पिंपळाचा होता पार. शिष्यासहित साधूवर तेथे जाऊन बसले. गोपाळदासाचा आनंद झाला. बोलले जवळच्या मंडळीला, आज माझा बंधू झाला वराडातून गजानन. जा घ्या त्यांचे दर्शन, अनन्य भावे करून माझी ही भेट म्हणून. नारळ साखर त्यासी द्या, हा हार घाला कंठात. तू मी एक साक्षात, देह भिन्न म्हणून देत. आम्ही उभयंती मानू नका. शिष्यांनी तैसेच केले. दर्शन घ्या अवघे आले. कंठा माझी घातले दिलेल्या पुष्पहाराला. नारळ आणि खडीसाखर ठेवली स्वामींसमोर. ती पाहून गुरुवर ऐसे बोलले भास्कराला, हा प्रसाद अवघ्यास वाटी, परीन होई देई दाटी. माझ्या बंधूची झाली भेटी, आज या पंचवटीत. माझे येथील काम झाले, आता नाशकाचे राहिले. म्हणून पाहिजे तेथे गेले धुमाळ वकिलांच्या घरा. महाराज आले नाशकात, लोक दर्शना जमले बहुत. बारीक सारीक गोष्टी अमित, तेथे असत्या झाल्या. त्या अवघ्या सांगता विस्तार होईल उगीच ग्रंथा. म्हणून देतो संक्षिप्त आता, त्याची क्षमा करा हो. तेथे राहून काही दिवस महाराज आले शेगावास. तो अडगावी नेण्यास झामसिंग पातला. त्याने आग्रह केला फार. समर्थी दिले उत्तर, रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही अडगावा. आता तू जावे परत. उगान पडे आग्रहात. झामसिंग मुळीच भक्त, निस्सीम होता समर्थांचा. तो आला तैसा परत गेला आपल्या त्या अडगावाला. पुन्हा श्रोते येता झाला. रामनवमीस शेगावी उत्सव करून शेगावात. समर्थांना शिष्यासहित आला घेऊन अडगावात. हनुमान जयंती कारणे अडगावी असता समर्थ स्वारी. चमत्कार झाले नाना परी. एके दिवशी 2 प्रहरी भास्कर लोळविला फुफाटात. छातीवर बैसुनी भास्कर केले ताडन. लोक पाहती दुरून, परी जवळी कोणी जाईना. बाळाभाऊ जवळ होता. तो म्हणाला, सद्गुरुनाथा भास्कराशी सोडा आता. बेजार झाला उन्हाने तो तई म्हणाला भास्कर, बाळाभाऊन जोडा कर. माझा हा साक्षात ईश्वर, काय करी ते करू दे. लोकांशी वाटती चापट्या दिल्या, मला होतात गुदगुल्या. अनुभवाच्या गोष्टी भल्या, अनुभवीत जाणती. पुढे घेऊन भास्कराशी महाराज आले बेराडासी. त्या अडगाव ग्रामासी उतरलेल्या ठिकाणास बाळाभाऊस बोलले, अवघे आता 2 उरले. भास्कराशी दिवस भले. पंचमीला जाईल तो. आज मी जे केले कृत्य ताडण्याचे रानात, ते का तुझ प्रत आले असेल कळोनी. तुझल्या भास्करांनी मारविले होते क्षत्रींनी. शेगावी माझ्या करांनी, ते आहे का ध्यानात. ते क्रियमान नसावया, त्यास मारेले ठाया. ह्या एकाच गोष्टी वाचून या, अन्य नव्हता हेत काही. उत्सव पूर्ण झाल्यावर त्या अडगावीचा साचार, काय घडला प्रकार, तो आता परियेसा. उत्सवाचा काला झाला. वद्य पंचमी दिवस आला. एक प्रहर दिवसाला. समर्थ म्हणती भास्कराशी, भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण. पद्मासन घालून पूर्वाभिमुख बैसावे. चित्त अवघे स्थिर करी, चित्ती साठवावा हरी. वेळ आली जवळ खरी, आता सावध असावे. इतर जना कारण म्हणू लागले करा भजन. विठ्ठल विठ्ठल नारायण असे उच्च स्वराने, हा तुमचा बंधू भला. जातो आज वैकुंठाला, त्याच्या करा पूजनाला. माड बुक्क वाहून भास्कर घातले पद्मासन. नासाग्री दृष्टी ठेवून वृत्ती अवघ्या केल्या लीन. अंतर्मुख होऊन या भक्त भास्करा पूजिती. माळा बुक्का वाहती, ते कौतुक पाहती. समर्थ दूर बैसुनी. भजन झाले एक प्रहर, माध्यान्नीस आला दिनकर. महाराजांनी हरहर शब्द केला मोठ्याने, त्या सरसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला. संतांनी हाती धरिले ज्याला, तो पाहुणा हरीचा. लोक पुस्ती महाराज कोठे करणे समाधीस. या भास्कराच्या शरीरास कोठे न्यावे ठेवावया. समर्थ अवघ्यास सांगती, द्वारकेश्वर जो पशुपती, ज्याचा सानिध्य आहे सती, तिथे ठेवा भास्कराला. ऐसे आज्ञा होता क्षणी. विमान बांधिले लोकांनी, केळीचे खांब लावून चहूबाजूस विबुध हो. अंत ठेविले कलेवर, पुढे भजनाचा होय गजर. मिरविता आणला भास्कर द्वारकेश्वरा चियाबाशी. सांगविधी समाधीचा, ते ठाई झाला साचा. लोक म्हणती महाराजांचा परमभक्त गेला हो. दुसरे दिवसापासून समाधीच्या सानिध्य जाण. होऊ लागले अन्नदान. घोर गरिबा कारणे स्थान द्वारकेश्वराचे. अडगावाच्या सानिध्य साचे, अंतर एक मैलाचे. गावापासून उत्तरेस जागा द्वारकेश्वराची.
परमनीय होती साची, झाडी चिंच वृक्षाची होती विशेषते ठाया, निंब अश्वस्थ मांदार आम्रवट औदुंबर असे वृक्ष होते इतर, शिवाय काही फुलझाडे अडगाव, अकोलीच्या मध्यंतरी हे ठिकाण निर्धारी, तेथे समाधी दिदली खरी. समर्थांनी भास्कराला 10 दिवस अन्नदान झाले याचे वर्णन तुम्ही नुकतेच केले श्रवण. संत भंडारा नाव ज्यांचे, चिंच वृक्षांच्या सावलीत जेवाव्या बसे पंगत, तै कावडे अतोनात त्रास देऊ लागले. काव असे करीती द्रोण पात्रीचे उचलीन नेती, मलोत्सर्ग तोही करीती जेवणाऱ्यांच्या अंगावर, त्या योगे लोक त्रासले असं हाकू लागले. भिल्लांनी ते तयार केले तीर कमटे त्या मारावया, तै बोलले गजानन अवघ्या लोका लागून, नका मारू त्या कारण अपराध त्यांचा काही नसे. या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाच आहे त्यांचा, प्रसाद आपणा भास्कराचा इतरांपरीच मिळावा, का की हा भास्कर वैकुंठी गेला साचार, हा पितृ लोकावर नाही मुळीच राहिला. 10 दिवस पर्यंत प्राण अंतरिक्षात राहे परिभ्रमण करीत, संपिढी होता जाय पुढे. त्या 11व्या दिवशी वडी देती कावड्याशी, काक जेव्हा स्पर्शेल त्यासी, तेव्हाच प्राण जातो पुढे. त्या बलिदानाचे कारण भास्कर नुरले साचे, म्हणून या कावड्याचे पित्त गेले खवळून. आत्मा या भास्कराचा मुळीच मुक्त झाला साचा, तो पाहुणा वैकुंठाचा झाला आहे येदवा. या सोमसूर्य लोकांचे कारण त्यासी नुरले साचे, म्हणून पिंडदानाचे नुरले पहा प्रयोजन. जयाला न येसी गती जाणीतले, भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकाला, म्हणून आम्हा प्रसाद त्यांचा मिळू द्या या भंडाराचा. असा विचार कावळ्यांचा दिसतो या कृतीने, तुम्ही त्यास मारू नका, मीच त्या सांगतो देखा. अहो जीवांने माझे ऐका, गोष्ट आता सांगतो जी, तुम्ही उद्यापासून वर्ज करा हे ठिकाण, ना तरी भास्करा लागून येईल माझ्या कमीपणा. आज प्रसार घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघे जण, मात्र उद्यापासून या स्थळाशी येऊ नका असे महाराज बोलले. ते भाविकांचे अवघे पटले. परी कुस्सीत जे का बसले होते त्या मंडळीत ते एकमेका लागून म्हणते झाले हसूनी, हे गजाननाने केली वाणी, अस्थानी की निरर्थक, पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत, पाहू याची प्रचित. उद्या मुद्दाम येऊन हे वेडे काही बोलती, भाविका नांदी लाविती, आपले स्तोम माजविती, संतत्वाचे निरर्थक. अहो साजेल ते बोलावे, जे का पचेल तेच खावे, उसने न कधी आणावे अवसान ते अंगात. दुसरे दिवशी ते कुस्सीत मुद्दाम पाहावे आले तेथ, तो एकही न दृष्टीपट पडला त्यांचा कावळा. मग मात्र चकित झाले, समर्थांची शरण आले. 12 वर्षे तेथ भले कावडे न आले श्रोते हो. 14 दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारी. येथे झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यासह. श्रोते त्या शेगावात एक गोष्ट घडली अघटित, ती ऐका सावचित्त. सांगतो मी येधवा. होते साल दुष्काळाचे, म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे. सुरुंगाते लावून विहिरी 2 पुरुषावर गेली खोल साचार. खडग काळा लागला थोर, गती खुंटली पहारीची, म्हणून भोके करून आत दारू ठासून सुरुंगाच्या साह्य करून काम फोडण्याचे सुरू झाले. चारी बाजूस भोके 4 केली पहारीने तयार, दारू ठासली अखेर. आत दोऱ्या घालून एरंड पुंगड्या पेटवून सोडल्या 4 दोऱ्यातून. तो मध्येच बैसला अडकून दोऱ्याची या गाठीवरी. पुंगडी खाली जाईना, दारूस विस्तव लागेना, पाणी दम धरीना. आले जवळी सुरुंगाच्या तै कामावरचा मिस्त्री, विचार करी अंतरी, सुरुंगास लागल्या वारी, सुरुंग वाया जाईल की. म्हणून गणू जवऱ्याला मिस्त्री तो बोलला, तू उतरीन विहिरीला, पुंगड्या थोड्या सरकीव, आणि तू येई लवकर वरी, पुंगड्या जातील तोवरी. 12ची या शेजारी म्हणजे काम होईल. त्या पुंगड्या सरकवण्यासाठी कोणी न धजे जावयासी, म्हणून या गणू जवाऱ्यासी मिस्त्रीने दटाविले. काय करतो बिचारा, दारिद्र्य होते ज्याच्या पदरा, त्याच्यावरी झाले चोरा. यज्ञास बडी बोकोड्याचा, या गणू जवऱ्याची निष्ठा समर्थावरी साची. आज्ञा होता मिस्त्रीची, गणू आत उतरला. एक पुंगडी सरकविली, ती तात्काळ तळा गेली. दारू प्रती जाऊन भिडली, गणू आत सापडला. दुसरीचा जो घाली हात पुंगडी सरकवण्याप्रत, तो पाहिला सुरुंग उडाला सत्य. मग काय विचारता. गणू म्हणे, विहिरीतून समर्थ आहे धावून, माझे आता रक्षण तुझ्या विण कोण करी. विहिरी माझी धुरांचा डोंब झाला होता साचा, दुसरा सुरुंग पेटण्याचा अवघी उरला थोडका. तो गणू जवऱ्या भली कपार हाती लागली, त्या कपारीत बैसली स्वारी गणू जवऱ्याची.
एका मागून एकांनी पेट घेतल्या सुरुंगांनी, उडाले सुरुंग असे तिन्ही दगड अपार निघाले. लोक जे का होते वरती ते बोलले अशा रीती, बहुधा मिळाली असेल मुक्ती. विहिरी माझी गणूला छिन्न भिन्न शरीर, झाले असेल साचार. डोकावून पाहती नारी नर, आत गणू जवाऱ्याला तो कोठे दिसेना. जनांच्या नाना कल्पना, दगडाप्रमाणे गणू जाना उडाला असेल बाहेर. त्याचे आसमंत भागात कोठेतरी असेल प्रेत, पडलेले त्या शोधण्याप्रत. माणूस कोणी पाठवा. मिस्त्रीचा शब्द ऐकला, आतून गणू बोलला, अहो मिस्त्री नाही मेला, गणू आहे विहिरीत. गजाननांच्या कृपेने मी वाचलो या ठिकाणी, बसलो आहे दडूनी या पहा कपारीत. परी कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा पडला, त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की. गणूचे शब्द ऐकले, लोक अवघे आनंदले. लोक खाली उतरले, तो धोंडा काढावया. 10-5 जणांनी धोंडा सरकविला पहारींनी. गणूस बाहेर काढून घेऊन आले वरती. त्या वरती येताच गावात गणू गेला पळत पळत समर्थाच्या मठात. दर्शन त्यांचे घ्यावया. गणू दर्शना येता शनी बोलले त्या कैवल्यदानी, गण्या कपारीत बैसून किती धोंडे उडवलेस. त्यात मोठा धोंडा तुला रक्षणास येऊन बैसला कपारीच्या तोंडाला, म्हणून तू वाचलास. पुन्हा ना असे साहस करी. पुंगडीवरून सुटल्या परी मध्येच तिला जाऊन करी. कशाचीही प्रसंगी धरू नये. जा तुझे गडांतर, आज निमाले साचार. गणू प्रती पहावा इतर, लोक आले गावीचे. गणू म्हणे सद्गुरुनाथा, सुरुंग चारी पेटता तूच मला देऊन हाता. कपारीत बैसविले म्हणून मी वाचलो, तुझे पाय पहाव्या आलो ना तरी असतो मेलो. विहिरी माझी गुरुराया, असे गजानन कृपेचे महिमान आहे थोरसाचे. ते साकल्य वर्णण्याचे मसी नाही सामर्थ्य. श्री दास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ आल्हाद्याहो भाविकांप्रत. हेच इच्छी दास गणू. शुभम भवतु. श्री हरी परिणामस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ 11 समाप्त.